मिताहार. मिताहार म्हणजे योग्य आणि पोषक अन्न खाणं. आणि मिताहाराचे फायदे असे की शरीर आणि मन स्थिर राहील, हलकं फुलकं वाटेल, दिवसभर उत्साह राहील. दीर्घायुष्यासाठी, निरोगी आयुष्यासाठी मिताहार हा अत्यंत उपयुक्त आहे. त्यानंतर साधक बाधक तत्व. आपली जी लाईफस्टाईल आहे ती चांगली, योग्य, निरोगी ठेवण्यासाठी जी तत्व सहाय्य करतात, मदत करतात, ती साधक तत्व. आणि जी अडथळा निर्माण करतात ती बाधक तत्व. जर ह्या गोष्टी खोलात जाऊन समजून घेतल्या तर आपलं नेमकं कुठे चुकतंय हे आपल्याला कळेल. वात, पित्त, कफ ही आपल्याच शरीरातील तत्व आहेत आणि हीच तत्व आपल्याला विविध कार्यांसाठी ऊर्जा देतात. वात म्हणजे वायू, त्याचं कार्य हालचाल आणि नियंत्रण. तर पित्त म्हणजे ऍसिड किंवा अग्नी, त्याचं कार्य अन्न पचवणं आणि मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय. कफ म्हणजे शरीरातील ओलावा अर्थात जलतत्व आणि त्याचं कार्य आहे स्थिरता, पोषण. लक्षात घ्या, ह्यामध्ये जर असमतोल निर्माण झाला तर आपल्याला काय काय गोष्टी होऊ शकतात. तेव्हा या तिन्ही गोष्टी बॅलन्स कशा कराव्यात हे आयुर्वेदात आणि योगात सांगितलेलं आहे. त्यानंतर सत्व, रज आणि तम हे 3 गुण जे आपली मानसिकता चालवतात. सत्व म्हणजे शुद्धता, हा गुण आपल्याला शांतता देतो. रज म्हणजे उत्साह, गती. तर तम म्हणजे निद्रा, झोप. या तिन्ही गुणांची विविध कार्य आहेत आणि म्हणून हे 3 गुण बॅलन्स करणं हे फार महत्वाचं आहे. जर या गुणांमध्ये असमतोल निर्माण झाला तर मग आपल्याला मानसिक समस्या झाल्याशिवाय राहणार नाही. पथ्य, अपथ्य. पथ्य म्हणजे चांगल्या गोष्टी ज्या आपण करत राहायला हव्यात, त्यामुळे आपलं लाईफ हे बॅलन्स राहील. तर अपथ्य म्हणजे वाईट गोष्टी ज्या आपण कमी कराव्यात किंवा टाळाव्यात, कारण याच गोष्टी लाईफचा बॅलन्स बिघडवतात. बघा केवढी सोपी प्रिन्सिपल्स आहेत आयुर्वेदामध्ये आणि योगामध्ये. या कोर्समध्ये तुम्ही जरूर प्रवेश घ्या. पुढच्या 5 दिवसामध्ये अशी सोपी सोपी प्रिन्सिपल्स आपण समजून घेऊ, ज्यामुळे आपल्या निरोगी राहण्याची चावी आपल्याच हातात येईल. या गोष्टी नीट अभ्यासू, त्याच्याही पुढे जाऊन आपलं आरोग्य सुंदर प्रकारे कसं हाताळावं यावर आपलंच आपल्याला समजून येईल. म्हणजे आपण उपाययोजना करू शकू. आपण जे काही करतो ते अधिक ऊर्जेने, अधिक एनर्जीने करू. म्हणजे आपली गोल अचीव करण्यासाठी आपल्याला एक गती मिळेल. एवढंच नव्हे, आपल्या मनाची अवस्था देखील चांगली होईल. इच्छुकांनी अवश्य प्रवेश घ्यावा. स्वागत, खूप खूप शुभेच्छा. आय वेलकम यू.